हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या फूड वर्ल्डमध्ये। तर आज आपण नाश्त्याची भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत। अगदी झटपट होणारी अशी चटपटीत रेसिपी आज बनवणार आहोत। काय असणार आहे स्पेशल नक्की तुम्हाला कळेल। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ते इथे 1 वाटी या प्रमाणामध्ये हिरवे वाटाणे घेतलेले आहेत। तर कच्चे वाटाणे जे आहेत ते आपण या ठिकाणी घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर आपण घेतलेले आहेत 2 मध्यम आकाराचे बटाटे। त्याच्या छान अशा फोडी करून घेतलेल्या आहे, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व साहित्य जे आहे ते टाकायचं आहे। 1 वाटी हिरवे वाटाणे, त्यासोबत 2 मध्यम आकाराचे बटाटे, त्यासोबतच आपल्याला टाकायचं आहे थोडंसं मीठ। तर इथे बघू शकता थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि त्यासोबतच इथे घेणार आहोत कुकरच्या 2 शिट्ट्या आणि त्यासोबतच करणार आहोत आपण पुढची तयारी। ते इथे 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे, अर्धा चमचा इथे जिरं घेतलेलं आहे, कोथिंबीर आहे आणि हे सर्व मिश्रण जे आहे ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये छान अशी पेस्ट जी आहे ती तयार करून घ्यायची आहे। हिरवं वाटण जे आहे ते आपण तयार करून घेणार आहोत आणि इथे बघू शकता कुकरच्या देखील 2 शिट्ट्या ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी घेणार आहोत। मध्यम गॅसवरती 2 शिट्ट्या ज्या आहेत त्या आपण घ्यायच्या आहेत आणि त्यासोबतच एका बाउलमध्ये घेतलेले आहेत आपण पोहे। तर या ठिकाणी घेतलेले आहेत आपण जाड पोहे। तर तुम्ही या ठिकाणी पातळ पोहे किंवा जाड पोहे कोणतेही पोहे या ठिकाणी जे आहे ते वापरू शकता। स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यातील पाणी जे आहे ते पूर्णपणे आपल्याला काढून टाकायचं आहे या पद्धतीमध्ये। तर बघू शकता पाणी जे आहे ते आपण काढून टाकलेलं आहे आणि पोहे जे आहे छान भिजवून घेणार आहोत आणि त्यासोबतच झालेले आहेत कुकरच्या शिट्ट्या। तर इथे वाटाणे आणि बटाटे जे आहेत ते छान असे वाफून घेतलेले आहेत। बटाट्याच्या साली ज्या आहेत त्यासुद्धा आपण या ठिकाणी काढून घेतलेले आहेत आणि स्मॅशरने आपल्याला हे सर्व मिश्रण जे आहे ते स्मॅश करून घ्यायचं आहे। बटाटे जे आहेत ते छान असे उकडले गेलेले आहेत आणि पटकन असे स्मॅशसुद्धा या ठिकाणी झालेले आहेत। तर बघू शकता बटाटे आणि वाटाणे जे आहेत ते आपण या ठिकाणी स्मॅश करून घेतलेले आहेत आणि पोहे सुद्धा आपले छान भिजून झालेले आहेत। तर बघू शकता यामध्ये जास्तीचं पाणी न टाकता पोहे जे आहेत छान असे भिजून घेतलेले आहेत। तर 1 वाटी या प्रमाणामध्ये पोहे जे आहेत ते आपण घेतलेले, 1 वाटी या प्रमाणामध्ये वाटाणे आणि 2 मध्यम आकाराचे बटाटे जे आहेत ते घेतलेले, ते स्मॅश करून घेतलेलं त्याचं प्रमाण देखील इथे 1 वाटी झालेलं आहे। त्यासोबतच वाटण जे आपण तयार करून घेतलेलं ते सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि त्यासोबतच आपण टाकणार आहोत यामध्ये काही मसाले। तर लाल तिखट यामध्ये आपण टाकलेलं आहे, त्यासोबतच टाकलेलं आहे हळद पावडर, त्यानंतर गरम मसाला, धने जिरे पावडर। तर हे सर्व मसाले जे आहेत ते यामध्ये आपण टाकलेले आहेत। भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, 1 चमचा या ठिकाणी आपण सफेद तीळ जे आहे ते टाकलेलं आहे। तर इथे 2 टेबलस्पून सफेद तीळ जे आहे ते टाकलेलं आहे आणि हे सर्व साहित्य जे आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याचा छान असा गोळा जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे। मसाले जे आहेत ते छान असे एकजीव झाले पाहिजेत। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 2 टेबलस्पून या प्रमाणामध्ये बेसन पीठ। तर चण्याचं पीठ जे आहे ते या ठिकाणी आपण वापरलेलं आहे आणि पाणी न टाकता छान असा गोळा जो आहे त्याचा तो तयार करून घेणार आहोत। साहित्याचं प्रमाण खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, नक्की चेक करा। तर बघू शकता छान असं पीठ जे आहे ते आपले एकजीव झालेलं आहे। तर छान असे त्याचे गोलगोल जे आहेत ते वडे जे आहेत ते आपण तयार करून घेणार आहोत। तर आज आपण बनवणार आहोत वाटाणे आणि बटाटे यापासून झटपट अशी नाश्त्याची रेसिपी। तर बघू शकता छान असे गोलगोल जे आहे ते वडे तयार करून घेतलेले आहेत आणि आपण जे वडे जे आहे ते गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत डीप फ्राय करून घेणार आहोत। तर बघू शकता वडे छान तयार करून घेतलेले आहेत आणि त्यासोबतच तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे आणि तेलामध्ये आपल्याला एक करून वडे जे आहेत ते डीप फ्राय करून घ्यायचे आहेत। तर या पद्धतीमध्ये आपण तयार केलेली आहे नाश्त्याची झटपट अशी रेसिपी। तर वडे जे आहे ते दोन्ही साईडने आपल्याला खरपूस होईपर्यंत छान असा त्यांना गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत डीप फ्राय करून घ्यायचे आहेत। तर बघू शकता छान असे वडे जे आहेत ते आपले तयार झालेले आहेत। तर झटपट होणारी अशी ही नाश्त्याची रेसिपी आज आपण बनवलेली आहे। तर बघू शकता छान असा त्यांना गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे।
वडे जे आहेत ते एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत आणि अशा पद्धतीमध्ये तयार झालेली आहे आपली नाश्त्याची रेसिपी। अगदी कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये होणारी अशी ही रेसिपी आज आपण बनवलेली आहे। तर वडे जे आहेत ते छान असे खुसखुशीत आपले झालेले आहेत। तर कशी वाटली ही आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।